कहते हैं खामोशी, जो आंखों को दिखाई दे उसे कहते हैं तूफान। जो ये चार दीवारों को सूरा के साहब, जो ये चार दीवारों को सूरा के साहब, चाइना अमेरिका पाकिस्तान ये साजिशों का हिस्सा है, मगर हम इसे अपने घर का रोशनदार कहते हैं, हम इसे अपने घर का रोशनदार कहते हैं। मंगल देशा, पवित्र देशा, राखट देशा, कणखड देशा, असं कडाकडाने वर्णन केलेला आपला भारत देश। आपल्या भारताला राखट आणि कणखड बनवण्यासाठी ज्या वीरांनी आपलं रक्त सांडलं, रक्ताचं पाणी केलं आणि आपलं संतुलन मिळवून दिलं, आज तो दिवस हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की श्रीमान सुरेंद्र पाटील साहेब स्वातंत्र्याच्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत। जय हिंद। पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण, बलिदानाची आठवण, शूरवीरांची गाथा, विद्यार्थ्यांनी मांडल्या भावनिक व्यथा। प्रतिभा निकेतन विद्यालयात शरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण। मुरुम, तारीख 15। भारताचा रक्तरंजित इतिहास आहे। अनेक क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानाने राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरे करतो। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले। त्यांच्याच त्यागामुळे आपल्याला आज स्वातंत्र्य मिळाले आहे। दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपण देशभरात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करतो। देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या क्रांतिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी जाती, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून एक संघ राहण्याचा संदेश देण्याकरिता राष्ट्रध्वज, तिरंगा फडकावून सलामी दिली जाते। मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन जल्लोष, उत्साही आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला। प्रारंभी संस्थेचे नूतन सचिव शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला। राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली। 15 ऑगस्ट निमित्त विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास गुरगुरे, तर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मिनियार, नगरसेवक गणेश अंबर, माजी सरपंच योगेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, सुजित शेळके, माजी सैनिक संघटना संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलेतून देशभक्तीपर गीत, नाटक, भाषणातून स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारी शहीद जवान यांच्या आठवणींना उजाळा दिला। विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभक्ती ही त्यांच्या कलेतून सादरीकरण करत असताना भावनात्मक वातावरण निर्माण झाला होता, तर अनेकांचे डोळे पाणावले होते। क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली ते क्षण नाटकातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केला आणि कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला। देशभक्तीपर गीतावर शहीद जवानांच्या आठवणींना उजाळा दिला, तर कुमारी लक्ष्मी हडपे, कुमारी सरोजा गाडेकर, कुमारी लक्ष्मी गाडेकर या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून क्रांतिकारकांचा इतिहास मांडला। या प्रसंगी माजी सैनिकांचा शरण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला। राष्ट्रभक्तीपर विद्यार्थ्यांनी शूरवीर क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानांची मांडलेली गाथा, व्यथा भावनिक ठरल्या। अतिशय जल्लोषात, उत्साही आणि राष्ट्रभक्ती वातावरणात 15 ऑगस्ट भारतीय 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बिलगे, तर आभार विवेकानंद परसाळगे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।